नमस्कार. सुलभ रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. उपवासाच्या दिवशी काय करायचं, काय खायचं हा मोठा प्रश्न असतो. बटाट्याची भाजी किंवा खिचडी साबुदाण्याची. साबुदाण्याची खिचडी खायची तर गरम असेल तर खायला जरा चांगली लागते, पण ती थंडगार तर अजिबात खावत नाही. पण बटाट्याची भाजी आणि खिचडी आपण एकत्र करून आणि त्यासोबत अजून काही पदार्थ मिक्स करून जर त्याची मिसळ केली तर ती खायला त्याची मजाच काही न्यारी असते. तर मग चला आपण हराळी मिसळ करायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ. आज मला बटाटे उकडायला वेळ मिळाला नाही, तर त्यामुळे मी कच्चेच बटाटे सोलून बारीक करून घेतलेले आहेत. तर चला गॅस पेटूया. तेल टाकून घेऊया. मी ते हे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तुपात पण बनवतात, पण आमच्याकडे जास्त करून तेलवालं असेल भाजी बटाट्याची तर आवडते. तर मी इथे 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा जिरं टाकूया. तडल्यावर ह्या मी इथे 4 मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून, त्या पण टाकूया. थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकते, कारण की आपल्याला शेंगदाण्याची आमटी पण आहे ना, म्हणून जास्त नाही टाकणार आहे. 2 चमचे टाकते. बाकी खिचडीला सुद्धा टाकायला लागेल. थोडंसं मिक्स करून बटाटे टाकून घेऊया. मी 1 छोटा चमचा मीठ घेतलेला आहे. हे शेंगदाणे उपवासाचं मीठ आहे. मिक्स करून थोडंसं झाकण ठेवूया, शिजत ठेवूया बटाटे. आता 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया आपण. मंद गॅसवरती शिजत ठेवू. तोपर्यंत आपण खिचडी बनवायची सुरुवात करूया. आता आपण साबुदाण्याची खिचडी करूया. हे साबुदाणे मी आधीच 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि 2 तास चांगले भिजवलेले आहेत. इथे मी मीठ घेतलेलं आहे. हे शेंगदाणे उपवासाचं मीठ आहे. आणि मिरच्या, ह्या 4 मिरच्या छोट्या बारीक तुकडे करून ठेवून दिलेल्या आहेत आधीच. आणि हा शेंगदाण्याचा कूट. तर आता गॅस पेटूया. मी इथे 3 पळ्या तेल टाकते खिचडीसाठी. खरं म्हणजे तूप टाकतात, पण आमच्याकडे जरा तूप एवढं आवडत नाही. तुपाचा पदार्थ खायला आवडत नाही काही माझ्या मिस्टरांना वगैरे, त्यामुळे मी तेलच घेतलेलं आहे इकडे. तुम्हाला जर तूप आवडत असेल खिचडीमध्ये तर तुम्ही तूप यूज करू शकता. मी इथे तेल यूज केलं आहे. तर आता आपण 1 छोटा चमचा जिरं टाकूया फोडणीला. जिरं तडतडल्यावरती मग मिरची घालू. हा शेंगदाण्याचा कूट मी आधीच तळून ठेवलेला आहे, तो पण घालूया. हे 1 चमचा भरून मी मीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या खिचडीप्रमाणे. आता आपण साबुदाणे घालून घेऊ. थोडं मिक्स करूया. तर साबुदाणे घालून घेऊया.
मिक्स करून घेते आणि खिचडीसुद्धा जरा 1-2-3 मिनटासाठी आपण वाफेस ठेवूया, त्याच्यावर झाकण ठेवूया. तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी एक साईडला शिजते. हे 4 छोटे चमचे मी साखर घेतली आहे, ती पण टाकू आणि आपण वाफेस ठेवूया. खिचडीला 2-3 मिनटं वाफेस ठेवूया. थोडी खिचडी सवतळून घेऊया. वाफ आली खिचडीला. थोडी मिक्स करून परत जरा आपल्याला 2-3 मिनटं ठेवावी लागेल. परत 2 मिनटं ठेवूया झाकण. बटाट्याची आपली भाजी शिजली आहे का बघूया. बटाटा शिजलेला आहे. भाजी आपली तयार आहे. आणि थोडीशी आपण त्यामध्ये सुद्धा साखर घालायची आहे. त्यात पण मी 1 चमचा साखर घालते. मिक्स करून घेऊ. खिचडी पण झाली आपली. छान वाफ आली आहे. मस्त झाले एकदम. आता आपण आमटीची तयारी करूया. आता आपण शेंगदाण्याची आमटी करूया. मी इथे शेंगदाणे आधीच उकडून ठेवलेले आहेत. 7-8 शिट्या दिलेल्या आहेत आणि शिजताना मीठ आणि साखर चवीप्रमाणे घालून कुकरला शिट्या लावलेल्या आहेत. फोडणीसाठी मी इथे छोटा चमचा जिरं घेतलंय आणि ह्या 3-4 मिरच्या आहेत, त्या बारीक कापून ठेवल्यात. आणि हे पातळ काप केलेत खोबऱ्याचे. हे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे खोबरं आणि ते मी आमटीमध्ये टाकणार आहे. गॅस पेटवूया. 2 चमचे तेल टाकते ते मी. एक छोटा चमचा जिरं टाकूया फोडणीला. जिरं तडतडलं की मिरची घालूया. शेंगदाणे टाकूया उकडलेली. छान अशी फोडणी मस्त बसली आहे. खोबरं वाटून घेऊया मिक्सरला. चांगलं बारीक वाटू आणि ते आपण आमटीमध्ये टाकूया. खोबरं वाटून झालेलं आहे. आपण आमटीमध्ये घालून घेऊया. आपली शेंगदाण्याची आमटी आता रेडी आहे. आता आपण वाढायला घेऊया मिसळ. सगळ्यात प्रथम आपण खिचडी घेऊया. त्यात थोडी बटाट्याची भाजी, आमटी घेऊया.
दही घालूया. बटाट्याच्या सळ्या घालूया. तर तुम्ही पण अशा प्रकारे उपवासाची मिसळ बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुमचे जे काय अनुभव असतील ते माझ्या चॅनलवर शेअर करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.